नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास मेष राशीसाठी आहे. 2 मार्च 2026 वार सोमवारचा दिवस. हा होळीचा पवित्र दिवस आहे आणि हाच दिवस तुमच्या आयुष्यात काही मोठ्या घटनांची सुरुवात करणार आहे. होळी म्हणजे फक्त रंगांचा सण नसतो, तो आहे नकारात्मकतेचा अंत आणि नव्या सुरुवातीचा दिवस. आणि यंदाची होळी मेष राशीसाठी खूप काही बदल घेऊन येणार आहे. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे आणि होळीच्या सुमारास मंगळाची स्थिती तुमच्यासाठी ऊर्जा आणि धाडस वाढवणारी असणार आहे. शनीची 7.5 काहींवर प्रभाव टाकत असेल तर काहींना गुरुचा आशीर्वाद मिळत आहे. राहू केतूची स्थिती तुमच्या विचारांमध्ये अचानक बदल घडवू शकते. जे निर्णय तुम्ही खूप दिवसांपासून टाळत होतात ते अचानक आता तुम्हाला घ्यावे लागतील. होळीपासून काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडू शकतात. एखादं नातं तुटू शकतं, एखादी नोकरी सोडावी लागू शकते, अचानक खर्च वाढू शकतात. पण लक्षात ठेवा, जे तुटतंय ते तुमच्या भल्यासाठीच तुटतंय. देव कधीही तुमच्याकडून काही घेतो तर त्याऐवजी काहीतरी मोठं देण्यासाठीच ते घेत असतो. होळीपासून पुढील 45 दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. एखादा अडकलेला पैसा तुम्हाला परत मिळू शकतो. जुनी कर्ज फेडण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. नवीन उत्पन्नाचा स्रोत तयार होऊ शकतो. पण एक चूक करू नका, भावनेत येऊन मोठा निर्णय घेऊ नका. मेष राशी स्वभावाने धाडसी असते. होळीपासून तुमच्या धाडसाला दिशा मिळेल. नवीन कामाची सुरुवात होईल. ऑनलाईन काम, भागीदारी, प्रमोशनची संधी मिळेल. पण अहंकार तुम्ही टाळायला पाहिजे. लहान गोष्टींवरून वाद तुम्ही टाळायला पाहिजे. काही जुन्या गैरसमज दूर होतील. एखादी व्यक्ती पुन्हा आयुष्यात येऊ शकते. लग्न ठरण्याची शक्यता काहींसाठी निर्माण होते. पण घाई अजिबात करू नका. होळीच्या आसपास डोकेदुखी, रक्तदाब, चिडचिड हे वाढू शकतं. मंगळाचा प्रभाव असल्याने रागावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. दर मंगळवारी हनुमान चालीसा म्हणा आणि सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. होळीच्या दिवशी जर तुम्हाला एखादा जुना मित्र अचानक भेटला किंवा अनपेक्षित फोन आला तर समजा नशिबाची चक्रे आता फिरायला सुरुवात झाली आहे. 2 मार्च 2026 रोजी होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठा. घरात एक छोटा दिवा लावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि तुमच्या जुन्या गोष्टींचा, तुमच्या रागाचा त्याग करा. होळीच्या अग्नीमध्ये मनातील भीती जाळून टाका. मेष राशीसाठी ही होळी म्हणजे टर्निंग पॉईंट आहे. ज्यांनी खूप संघर्ष केला, ज्यांनी खूप सहन केलं, त्यांच्यासाठी आता बदल सुरू होतोय. पण एक लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात, चालायचं काम आपलं असतं. जर तुम्ही सकारात्मक राहिलात तर 2026चं वर्ष तुमच्यासाठी आयुष्य बदलणारं ठरू शकतं. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थी लिहायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.